नमस्कार, मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण या चेरी टोमॅटोची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर इथे मी म्हणजे माझ्या गच्चीवरती एवढे हे चेरी टोमॅटो मिळाले आहेत आणि ते आपण तोडून आणून आता त्याची रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, या पॅन मध्ये आपण 1 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 1 चम्मच बेसन पीठ आधी भाजून घेणार आहोत। ज्वारीचं पीठ आधी भाजून घेते। खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं। तर आता हे ज्वारीचं पीठ भाजून तयार झालं आहे। आपण हे काढून घेणार आहोत। या प्लेट मध्ये काढून घेऊ। आता पुन्हा गॅस चालू करून आपण हे बेसन पीठ सुद्धा भाजून घ्यायचं। खमंग असा सुगंध येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचे आहे, तेव्हा भाजीला छान अशी चव येते, भाजी चवदार लागते। आता हे बेसन पीठ सुद्धा भाजून झालं आहे। आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि ज्या भाजीत कढईमध्ये भाजी करायची आहे ती कढई गॅसवर ठेवून देऊ। तर इथे बेसन पीठ सुद्धा भाजून घेतलं। आता आपण याच पॅन मध्ये ना आधी हे जे टोमॅटो आहेत ते भाजून घेऊ आणि नंतर मग भाजीची तयारी करू। तर इथे हे साधारण 1 वाटी एवढे चेरी टोमॅटो घेतले आहेत। याला आमच्या गावाकडे भेदरा सुद्धा बोलतात बघा। याची मी चटणी सुद्धा आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। खूप छान अशी चवदार लागते। अगदी थोडंसं तेल टाकून हे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत, फार जास्त नाही, थोडा वेळ भाजून घ्यायचे। आता हे टोमॅटो पण भाजलेले आहेत। आता आपण काय करणार आहोत, काढून घेऊ ते आणि जी आपल्याला भाजी बनवायची ती कढई ठेवून घेऊ इथं। आता हे थोडे थंड झाल्यावरती मिक्सरला सुद्धा तुम्ही हे फिरवून घेऊ शकता किंवा मग या पॅन मध्येच असे फोडून घेऊ शकता आणि बारीक करून घेऊ शकता। आता सध्या खूप गरम असल्यामुळे आपल्याला हे हाताने करता येणार नाही। थंड झाल्यावरती हाताने चुरून देखील घेऊ शकता, त्याची चव पण छान लागते। तर मी काय करते, हे थोडेसे थंडे करून घेते आणि मग मिक्सरला एकदा फिरवून घेते, म्हणजे अगदी छान हे बारीक होतील। तर इथे हे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले आहे। आता आपण ते या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत। आणि भांड हे धुवून सुद्धा घ्यायचं, म्हणजे याचं जे गर राहिलेला आहे तो सुद्धा वाया जाणार नाही। आता हे ज्वारीचं आणि बाजरीचं जे पीठ आहे ज्वारीचं आणि बेसन पीठ आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊ। गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आता हे तयार झालं आहे। इकडे कढई सुद्धा आपण ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ।
साधारण 1 मोठा चम्मच एवढं मी तेल टाकलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि लाल तिखट सुद्धा यामध्येच टाकायचं आहे आपल्याला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। थोडासा मसाला देखील टाकून घेते आणि तेल गरम होते तोवर आपण हे लसूण जे आहे ते बारीक असा कट करून घेणार आहोत, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा। तर यामध्ये लसणाची पेस्ट नाही टाकायची किंवा ठेचून देखील नाही टाकायचा, असा बारीक चिरून टाकायचा। याची सुद्धा एक वेगळी चव येते आणि छान लागते या भाजीला। भरपूर असा लसूण घ्यायचा आहे। आता एवढं मी लसूण घेतलाय, तेल सुद्धा गरम झालंय। तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ, हा बारीक चिरलेला लसूण। लसूण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। इकडे मसाला तिखट हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता लसूण सुद्धा परतून तयार झाला आहे। यामध्ये टाकू कोथिंबीर आणि पाव चम्मच हळद टाकायची आणि हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे। आता यात पिठा असल्यामुळे लगेच ही भाजी घट्ट व्हायला सुरुवात होते। तर आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून पातळ रस्सा भाजी ही तयार करायची आहे। थोडंसं पाणी अजून लागेल, जरा घट्ट वाटत आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे। जशी भाजी शिजेल तशी घट्ट होत जाते, त्यामुळे थोडंसं पाणी शिल्लकच टाका। थोडासा कोथिंबीर टाकलाय बारीक चिरलेला। आता झाकण ठेवून एक उकळी काढून घेते की ही भाजी खाण्यासाठी तयार झाली असं समजायचं। आता याला एक उकळी आली आहे बघा, मस्त झाली आहे ही भाजी तयार। तुम्ही इथे पाहू शकता, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही, कढीसारखी आपली ही रस्सा भाजी झाली आहे। मी टोमॅटोचे जे साल असतात ते काढले नाहीये, तुम्ही काढून देखील टाकू शकता, पण मला आवडतात ते भाजीमध्ये, म्हणजे छान लागतात खाता वेळेस, म्हणून मी ते राहू दिले आहे। माझी आई ते काढून टाकायची, फक्त टोमॅटोचा गरज घ्यायची आणि ही माझ्या आईची पद्धत आहे बघा। तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल, मला कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। नवीन असाल चॅनलवर आपल्या तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर भेटू पुन्हा छानशा नवीन व्हिडिओमध्ये। आता ही भाजी आपण भाताबरोबर, चपाती भाकरी बरोबर अप्रतिम लागते, चुरून खाऊ शकता अशी ही भाजी आहे आणि नक्की करून बघा। चेरी टोमॅटो आजकाल कुठे मिळत नाहीत, मिळाले तेव्हा नक्की ही भाजी बनवून पहा, खाऊन बघा, खूपच अप्रतिम होते ही। तर भेटू पुन्हा।